सब्जेक्ट कोणता आपला अल्जेब्रा, सब्जेक्ट अल्जेब्रा, चॅप्टर नंबर 1. काय चॅप्टरचं नाव? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. समजलं एवढं? आता काय आपलं जो टॉपिक चालू आहे तो टॉपिकचं नाव काय? वर्ड प्रॉब्लेम्स आहे. कोणते प्रॉब्लेम्स आहे? वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे शाब्दिक उदाहरणे. वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे शाब्दिक उदाहरणे. हे शब्दामध्ये प्रश्न असेल, आपल्याला त्या शब्दामधल्या क्वेश्चनला आपल्याला इक्वेशनमध्ये रूपांतर करून त्याला काय करावं लागेल? आपल्याला मग रूपांतर करून काय करावं लागेल? त्या इक्वेशनला आता आपण शिकलेलोच आहोत, बरोबर आहे. सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचे असतात, बाय एलिमिनेशन मेथड, बाय सबस्टिट्यूशन मेथड, बाय क्रॅमर्स रूल अँड बाय ग्राफिकल मेथड, असे 4 मेथड शिकलेलेच आहे. मग त्या कोणत्याही मेथडचा वापर करून आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. सॉल्व्ह केल्याच्या नंतर जर आपल्याकडे जे व्हेरिएबल दिलेले असतात 2 इक्वेशनमध्ये, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय नेमकं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे. काय म्हटलं मी? असे 2 लिनियर इक्वेशन म्हणजेच अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन ॲट 2 व्हेरिएबल दॅट कॉल टू बी अ सायमल्टेनियस इक्वेशन. त्याला सायमल्टेनियस इक्वेशन आपण म्हणत असतो, बरोबर आहे. आता आपल्याला क्वेश्चन काय दिला बघा, क्वेश्चन नीट लिहून घेऊया, त्यानंतर आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करू. ठीक आहे, ठीक आहे. पुस्तकातला सॉल्व्ह क्वेश्चन आहे, तुम्हाला इथं क्रॅमर्स रूलने दिलेला आहे. तर आपण ट्राय करू की एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करण्याचा. ठीक आहे, बघू उत्तर तोच येते की नाही. हा बघा, एक्झाम्पल नंबर 1 आहे. एक्झाम्पल नंबर 1 काय म्हणते बघा, द पेरिमीटर. आणि काल शिकला आपण पेरिमीटर काय असते प्रकार, शिकला ना? हा, संबंध सर प्रत्येकाला. ऑफ ए रेक्टँगल, ऑफ रेक्टँगल आपण काल सुद्धा बघितलं रेक्टँगलचा, असं वगैरे आहे. हां, तर रेक्टँगलला तर विसरायचं नाही बघा, त्या क्वेश्चनमध्ये कामात आला. आणि या क्वेश्चनमध्ये रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर, इज 40 सेंटीमीटर. देन द लेंथ ऑफ द रेक्टँगल, द लेंथ ऑफ द रेक्टँगल, ऑफ द रेक्टँगल. आता लेंथ कोणाचा असेल? रेक्टँगलचा. लेंथ म्हणजे काय होते? लांबी. काय होणार? लांबी. रेक्टँगल इज मोर दॅन, इज मोर दॅन, मोर दॅन इट्स ब्रेथ, इट्स ब्रेथ बाय 2. म्हणजे काय म्हणते? लेंथ जो आहे, लांबी जी आहे ना रेक्टँगलची, आयताची, हे दुप्पट आहे कुणापेक्षा? रुंदीपेक्षा. आपण काय शिकलेलंच, लांबी ही मोठी असते कुणापेक्षा? रुंदीपेक्षा. लेंथ इज ग्रेटर दॅन ब्रेथ. लांबी म्हणजे जास्त राहील ना, रुंदी छोटच राहील. आता बघा, आता हा जो रेक्टँगल आहे, या रेक्टँगलची लांबी जर मध्ये झाली, आपण असं मोजतो लांबी, बरोबर आहे. जर रुंदी मध्ये रुंदी ब्रेथ आपण असं डिस्टन्स घेणार, जे कमी डिस्टन्स आहे त्याला आपण ब्रेथ म्हणत असतो. ठीक आहे. हां, तर काय झालं नंतर क्वेश्चन बघा, फाइंड लेंथ अँड ब्रेथ, फाइंड द लेंथ अँड ब्रेथ. आपल्याला लेंथ आणि ब्रेथ काढायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला कुठेही इक्वेशन दिसत आहे का? कुठं तरी इक्वेशन दिसत आहे तुम्हाला? इक्वेशन दिसत आहे का याच्यामध्ये? नाही, इक्वेशन आहेच नाही ना, मग दिसणार कुठून? म्हणजे हे जे क्वेश्चन आहे त्यालाच म्हणतो आपण वर्ड प्रॉब्लेम. बघा ना, क्वेश्चन कशामध्ये आहे? वर्डमध्ये आहे, शब्दांमध्ये आहे. ह्या शब्दांचा वापर करून वाक्यामध्ये काय बोलत आहे त्याचा अर्थ काढून आपल्याला इथं इक्वेशनमध्ये ट्रान्सफॉर्म करावं लागेल, म्हणजे रूपांतर करावं लागेल. समजत आहे? सर्वात पहिलं काय बघा, द पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल. आता उदाहरण जर मी इथं रेक्टँगल काढली, ठीक आहे, असं रेक्टँगल असतो आपलं, बरोबर आहे. थोडं डायग्राम काढलं. ओके, याला नाव दिलं PQRS. आपण काल डिस्कस केलं होतं. काय केलं होतं? हा जो PQ आहे, हा लंबा मोठा आहे ना, मोठा आहे म्हणजे लेंथ असेल, आणि QR म्हणजे ब्रेथ असेल, बरोबर. आणि याचे जे ऑपोजिट साईड असतात ते कसं असतात? इक्वल.
जर ई लेंथ असेल तर ही सुद्धा लेंथ असेल, बी असेल तर बी असेल. याचा अर्थ काय झालं मग, याची जर लेंथ दिलं असेल 4 सेंटीमीटर, मग हा सुद्धा काय असेल मग 4 सेंटीमीटरच, कारण ते इक्वल असतात ना. जर इकडे 3 सेंटीमीटर असेल तर इकडे सुद्धा. आणि पी क्यू याला म्हणतो आपण साईड म्हणतो असतो, बरोबर आहे. रेक्टँगलला टोटल साईड असतात 4 साईड्स, बरोबर आहे. आणि जे समोरच्या समोर राहतात त्याला अपोजिट साईड्स म्हणतो, अपोजिट साईड्स. ओके, समजलं एवढं. मग इथं दिलं काय आपल्याला, द पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इज अ 40 सेंटीमीटर. आता आपल्याला माहित आहे पेरिमीटरचा फॉर्म्युला काय, मग काय पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. बघा काय घेतलं आपण, पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल. कोण सांगेल रे, असं आहे ना 2L + B, म्हणजे 2 इन ब्रॅकेट L + B, हा झाला फॉर्म्युला. मग याच्या बरोबर किती आहे म्हणते तो, 40 सेंटीमीटर म्हणते. म्हणजे हा दिलेला आहे ना आपल्याला, याचा फॉर्म्युला झाला तो. याच्या बरोबर किती आहे म्हणतो पेरिमीटर, म्हणजे हा जो पेरिमीटर आपल्या रेक्टँगलला दिलेला आहे 40 सेंटीमीटर. मी काय साईड लिहिलं, काय फरक पडला का नाही. मी याला सध्यासाठी एक इक्वेशन नंबर 1 दिलं. जर नाही दिलं तर कसं करायचं बघा. चला ह्याला नाही दिलं इक्वेशन, ह्याला सॉल्व करू आपण थोडं. हां, ह्याला थोडं काय करू, सॉल्व करू. बघा आता मला असं भेटला, 2 इकडे आहे की नाही, 2 आणि ब्रॅकेटच्या मधामध्ये काहीच नसतो, याचा अर्थ त्यामध्ये नेहमी काय असते, इंटूचा सिम्बॉल असते, मल्टिप्लिकेशनचा. समजलं का. मग हा 2 या साईडहून त्या साईडला गेला तर इंटूच राहील का इकडे, तो काय बनेल, डिवाइड बनेल, बरोबर आहे. म्हणजे इकडे डिवाइड येणार, म्हणजे असं भेटणार आपल्याला, देअरफॉर L + B = 40 / 2. याला जर सॉल्व केलं मला काय भेटणार आहे, L + B = 20. हा सेंटीमीटर आहे, ठीक आहे, लिहित नाही आम्ही, कारण आपल्याला इक्वेशन घ्यायचं आहे. याला इक्वेशन नंबर 1 दिलं, ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 दिलं सध्यासाठी. ओके, फक्त आपण एकच सेंटेन्स वाचलेला आहे. त्यानंतर द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर दॅन इट्स ब्रेथ बाय 2. म्हणजे डबल नाही म्हणता इथं, जे लेंथ आहे त्याची हा ब्रेथपेक्षा 2ने मोठा आहे, 2ने जास्त आहे. जर ब्रेथ 4 असेल तर मग लेंथ काय असेल, 6 असेल. 4 जर ब्रेथ असेल तर लेंथ किती असायला पाहिजे, 6. कारण मोर म्हणजे जास्त, 2ने जास्त, 4 पेक्षा 2 जास्त म्हणजे 6. म्हणजे या ठिकाणी मी असं लिहू शकतो, बघा रे, नाव फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, बरोबर आहे, फ्रॉम गिवन. आता मी आपल्या भाषेत सांगतो, ठीक आहे, पुस्तकी भाषा आपण घेत ना. फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन मग आपलं काय म्हणते, लेंथ काय म्हणते, ब्रेथपेक्षा 2ने मोठा आहे, असं आहे ना. म्हणजे मी L = B + 2 घेऊ शकतो की नाही, कारण बी बघा, बी जर 4 सेंटीमीटर असेल आणि लेंथ जर 6 असेलच ना, मग 4 मध्ये मी जर 2 प्लस केलं तर मला 6 भेटेल. याचा अर्थ हा बी 4 असेल तर +2 केलं 6 भेटेल. मग लेंथ 6 झालं, म्हणजे ब्रेथपेक्षा 2ने मोठं झालं ना. आता मी याचा वापर करणार कुठे, याच्यामध्ये, किंवा मी याला सॉल्व करू शकतो. कसा, चला मी याला सॉल्व करतो, ठीक आहे. मला 2 इक्वेशन भेटतील हो का नाही. किंवा आपण बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड करू शकतो, पण तो नाही. मग आता काय करू, या क्वेश्चनला बाय एलिमिनेशन मेथड करू, ठीक आहे. तो सबस्टिट्यूशन थोडा तुम्हाला कठीण जाईल, ठीक आहे. बघा आता याला जर मी सॉल्व केलं, L जिथं आहे तिथंच आहे. हा जो प्लसवाला बी आहे =च्या ऑपोजिट साईडला येणार, प्लस बीचं काय बनेल, -b. आणि हा +2 जिथे आहे तिथे, याला इक्वेशन देतो 2. ओके, एनी प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तर आपल्याला विचारत काय, मग लेंथ आणि ब्रेथ काढ म्हणताय ना, आपलं काय काढ म्हणताय, लेंथ अँड ब्रेथ. समजत आहे का. चलो, तर आपण डायरेक्ट घेतले ते L आणि B, आपण कोणतेही घेऊ शकतो. पुस्तकामध्ये XY दिलेला आहे, ठीक आहे ना. तिथं पुस्तकामध्ये XY दिलेला आहे, ते त्याच्याशी संबंध नाही. आपण डायरेक्ट काय घेतलं, L म्हणजे लेंथ आणि B म्हणजे ब्रेथ. इथं आपण लिहिलेलं नाही, लिहू पण शिकलो असतो, ठीक आहे. सध्या तुम्ही समजून घ्या. आपण जर आपल्याला प्रोफेशनल लिहायचं असेल तर मग आपण
लेट, एल बी द लेंथ, बी इज अ ब्रेथ असं लिहू शकतो, ओके नाही. पण तेवढं काही लिहायची पण आवश्यकता नाही. ओके. मग या ठिकाणी बघा 2 इक्वेशन भेटले. आता बघा इक्वेशन नंबर याला सॉल्व केलं तर 2l 2b 40 l प्लस बी. ठीक आहे. याला जर सॉल्व केलं तर बघा काय भेटणार आहे. चला बघू आन्सर निघते का नाही. नाव ॲडिंग इक्वेशन 1 and 2. बघा काय भेटते आपल्याला. l प्लस बी इक्वल टू 20, l मायनस बी इक्वल टू 2 प्लस करायचं आहे. बघा l प्लस l ट्वाईस l 2l प्लस बी मायनस बी झाला कॅन्सल, 0 झालं, 22 बरोबर. मग l इज इक्वल टू 22/2 होईल आणि l इक्वल टू 11 आलं. 11. चला आता 11 भेटल्यानंतर आपण 11 या 2 इक्वेशन कुठे टाकू शकतो. मी आता काय करेल याच्यात टाकते, कुठे टाकत काही फरक पडत नाही. नाव सबस्टिट्यूटिंग l इक्वल टू 11 इन इक्वेशन 2. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केलं. वी गेट इक्वेशन नंबर 2 काय, l मायनस बी इक्वल टू 2. तर एलची व्हॅल्यू 11 पुट केलं, मायनस बी जसा आहे तसा 2 जसा आहे तसा, म्हणजे मायनस बी इक्वल टू 2 मायनस 11 बरोबर आहे. मग मायनस बी इक्वल टू बघा लहानमधून मोठा मायनस करायचा आहे तर आपण काय करतो नेहमी मोठ्यामधून छोटा मायनस करायचा. 11 मायनस 2 झालं 9, पण मोठ्या नंबरला चिन्ह कोणतं आहे मायनस. दोन्ही साईडला मायनस असल्यामुळे बी इक्वल टू 9. आता बघा लेंथ पण भेटला, ब्रेथ पण भेटला. नाव therefore the length of a rectangle is 11 centimeter and breadth is किती आलं 9 सेंटीमीटर. आन्सर बरोबर आहे. चुकला आन्सर किती आला इथं 14 आणि 6 आला. मग आपला कुठेतरी चुकला. कुठे चुकलं इक्वेशन, कुठे चुकलं. 2 आहे डबल. हो डबल आहे ना, शब्द नाही डबल. मी बरोबर आहे, मी तर डबल लिहिलंच नाही. बरोबर आहे. 13 मिनिटात झाला असता क्वेश्चन पडेल.